जय शिवराय। आज आपण जर बघितलं सध्याच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कोण सांगायला लागले। ज्या राजकारण्यांनी बँका बुडविल्या, ज्यांनी समाजामध्ये भांडणं लावली, ज्यांनी शेतकऱ्यांना लुटलं, ज्यांनी वर्षानुवर्ष मतदारांना 30-30 आश्वासनं देऊन फसवलं, असे राज्यकर्ते सध्या इतिहास सांगायला लागलेत। आणि नुसता इतिहास सांगायला लागले नाहीत तर त्याच्या पुढे जाऊन ते औरंगजेबाची कबर नसावी इथपर्यंत आता त्यांचं धाडस वाढलेलं आहे। म्हणजे आम्हाला काय सांगायचं आहे, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं आयुष्य या रयतेसाठी पणाला लावलं, अनेक युक्त्या करून बलाढ्य असणाऱ्या शत्रूंना सळोकी पळ करून सोडलं, एवढंच नाही तर त्यांना प्रसंगी ताणून मारलं, खिंडीत गाठून मारलं, अनेक त्या ठिकाणी शिवनीती वापरून त्यांनी त्यांचा नायनाट करण्याचा प्रयत्न केला आणि या 18 पगड जातीचं राज्य निर्माण केलं। या हिंदुस्थानच सोडा, जवळपास अर्ध्या आशिया खंडावरती ज्याचं राज्य होतं त्या औरंगजेबाला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक वेळा चकमा दिला आणि त्याचाच राग त्याने मनामध्ये धरून शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्याने असं ठरवलं होतं की जसं शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला आहे तसं हे संपूर्ण स्वराज्य माझ्या आता ताब्यात आलेलं आहे, मी आता जवळपास घेतल्यातच जमाय असं त्याला वाटलं होतं। आणि तरी देखील स्वराज्य त्याच्या हातामध्ये आलं नाही। उलट छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं अनेक आघाड्यांवरती मोहिमा उघडल्या आणि त्या ठिकाणी प्रत्येक मोहिमेमध्ये यश संपादित करत चालले, त्याच्यावरून औरंगजेबाच्या लक्षात आलं की छत्रपती शिवाजी महाराजांनं स्वराज्य निर्माण केलेलं आपल्या हातामध्ये सहजासहजी येणार नाही आणि आपल्या सैन्यामध्ये तसा कुठलाही सेनापती नाही की जो एकटा जाऊन ते स्वराज्य घेईल आणि आपल्या ताब्यात देईल। म्हणून औरंगजेब स्वतः छत्रपती संभाजी महाराजांवरती चाल करून या स्वराज्य संपवण्यासाठी जे छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं होतं ते स्वराज्य गिळंकृत करण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये आला। या महाराष्ट्रामध्ये आला, 9 वर्ष झुंजला। संभाजी महाराजांना त्याच्यानंतर त्यांनी पकडलं, त्याच्यानंतर त्यांनी संभाजी महाराजांना कैदेत टाकलं, हालहाल करून मारलं, परंतु स्वराज्य त्याला घेता आलं नाही। संभाजी महाराजांच्या नंतर सुद्धा 17 वर्ष औरंगजेब जिवंत होता, 17 वर्ष झुंजत राहिला या महाराष्ट्राशी, परंतु त्याला महाराष्ट्र जिंकता आला नाही। हा पराक्रमी इतिहास आहे इथल्या महाराष्ट्रातील मराठ्यांचा, हा पराक्रमी इतिहास आहे प्रत्येक मावळ्यांचा, हा शौर्याचा इतिहास आहे इथल्या 18 पगड जाती 12 बलुतेदारांचा। आणि औरंगजेबाला शेवटचा श्वास या महाराष्ट्रामध्ये घ्यावा लागला, या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला, परंतु त्याला स्वराज्य घेता आलं नाही। असं असताना ज्या औरंगजेबाची कबर, जो स्वराज्य घेण्यासाठी आला होता औरंगजेब, त्याची कबरच या महाराष्ट्रामध्ये बांधावं लागली त्याला स्वतःला। इतका पराक्रमी इतिहास या महाराष्ट्रातला आणि मराठ्यांचा आहे। आणि ती कबर त्याची त्या छत्रपती संभाजी महाराजांची, तारा राणीची, 18 पगड जाती 12 बलुतेदारांनी ज्या ज्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी लढले त्या प्रत्येकाच्या पराक्रमाची साक्ष औरंगजेबाची कबर देते आहे। आणि ती कबर जर आपण आज उघडून फेकून टाकली तर आपल्याकडं त्या मावळ्यांचा पराक्रम कदाचित पुढच्या काळामध्ये झाकला जाईल। म्हणून आपल्याला औरंगजेबाच्या कबरेपुढे नतमस्तक व्हायचं नाही, औरंगजेबाच्या कबरेवर चादर चढवायची नाही, परंतु औरंगजेबाची कबर ही या महाराष्ट्रातल्या प्रत्येक पराक्रमी स्वराज्यासाठी लढलेल्या मावळ्यांच्या शौर्याचं प्रतीक असणारी ती कबर आहे। म्हणून ती कबर असणं गरजेचे आहे। कबर जर कोण काढा म्हणत असला आणि त्याच्यासोबत सुरात सूर आमच्या शिवरायांचे मावळे मिसळत असतील तर मला वाटतंय शिवरायांच्या विचारांशी द्रोह आपण करतोय। कारण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 1669ला स्वराज्यावरती चाल करून आलेला अफजल खान प्रतापगडावरती फाडला, त्याचा फाडल्यानंतर औरंगजेबाचा त्याच्यासोबतचं असणारं वैर संपलं
म्हणून शिवाजी महाराजांनी त्याची कबर त्या ठिकाणी बांधली आणि आपला उदात्त असणारा विचार या संपूर्ण हिंदुस्थानाला दाखवून दिला. मेल्यानंतर वैर संपतं हा विचार शिवाजी महाराजांचा आहे. कुठंतरी त्या विचाराला छेद आजचे मावळे आणि विशेष करून राज्यकर्ते त्याला देत आहेत. शिवाजी महाराजांच्या विचाराच्या विरुद्ध वागत आहेत असं एक शिवप्रेमी म्हणून मला वाटतंय. म्हणून माझं पुन्हा एकदा सर्व शिवप्रेमींना आणि विशेष करून राज्यकर्त्यांना आव्हान आहे, औरंगजेबाची कबर काढू नका. औरंगजेबाची कबर ही या महाराष्ट्रातील प्रत्येक स्वराज्यासाठी लढणाऱ्या मावळ्यांचं शौर्याचं प्रतीक आहे. म्हणून ती जशीच तशी त्या ठिकाणी राहिली पाहिजे अशी आमची भूमिका आहे. राज्यकर्त्यांनो, जरा तुमचं तोंड सांभाळा, कशावरूनही तरुणांची माती भडकवायची बंद करा असं सुद्धा आव्हान मी या निमित्तानं करतोय आणि राज्यकर्त्याच्या नादी लागू नका अशी विनंती मी संपूर्ण महाराष्ट्रातील शिवप्रेमींना करतो. थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.